किंवा कोणी काय काम करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं. काय होतं की आपण आपल्यालाच वाटतं की अरे सगळं मीच केलं पाहिजे, सगळं मीच केलं पाहिजे. नाही तर तुम्ही यादी रेडी करा की ओके हे काम सजावटीचं काम ही पर्टिक्युलर व्यक्ती माझ्या घरातली करू शकते, ती छान करते, तर तिला ते काम सोपवा. दुसरं जर बाहेरून शॉपिंग करायची असेल, तुम्हाला वेळ नसेल, सजावटीचं वगैरे साहित्य आणायचं असेल किंवा पूजेचं साहित्य आणायचं असेल, त्याची एक लिस्ट तयार करा आणि एका पर्टिक्युलर व्यक्तीला द्या. कारण तुम्ही जोपर्यंत तुमची कामं दुसऱ्याला सोपवणार नाहीत, तुम्हाला तुमची जबाबदारी कमी होणार नाही आणि तुमची धावपळ जास्त वाढेल. कारण आपल्याला सतत असं असतं की नाही सगळं परफेक्टच व्हायला पाहिजे, सगळं मीच करायचं, हा अट्टहास नको. कारण यामध्ये तुमच्या तब्येतीची भयंकर वाट लागते, तुम्ही भयंकर दमता. कारण त्याच्यानंतरही एखादा सण होऊन गेल्यानंतरही तुम्हाला इमिजिएटली आराम करायला मिळेल याची काही गॅरंटी नसते.